नमस्कार, माझं नाव सार्थक आहे आणि मी आहे विद्या. आपल्या सर्वांनाच वाटतं की आयुष्य सुखी व्हावं आणि कुटुंबाच्या गरजांसाठी कधीही पैशांची कमतरता नसावी. यासाठी गरजेचे आहे की आपण आपल्या भविष्याच्या गरजांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन करावं, महिन्याच्या खर्चासाठी बजेट बनवावे, पैशांची नियमित बचत करावी, वेळेवर कर्जाचे हप्ते भरावे आणि सोबतच आपले पैसे सुरक्षित सुद्धा ठेवावेत. तर चला, या भागामध्ये काही गमतीशीर कथांच्या मदतीने शिकूया की बचत करणे गरजेचे का आहे आणि बँकेमध्ये बचत करण्याचे काय काय फायदे आहेत. बचत म्हणजे काय? कोणतीही गोष्ट जी यावेळी उपलब्ध आहे तिचा काही भाग भविष्यातील उपयोगासाठी वाचवून ठेवण्याला बचत असे म्हणतात. जसं की वाळवंटात उंट प्रखर उन्हात सुद्धा कित्येक दिवस पाणी पिल्याशिवाय राहू शकतो, कारण जेव्हाही त्याला पाणी उपलब्ध होतं तो खूप सारं पाणी पिऊन त्याच्या पोटात साठवून ठेवतो. आणि उन्हाळ्यात आजी आंब्याचं लोणचं घालते, ज्यामुळे आंब्याचा सीझन संपल्यानंतरही आपण वर्षभर मजेत लोणचं खाऊ शकू. बिलकुल. प्राणी असोत, पक्षी असोत किंवा झाडं, वेली आणि माणसं सर्व भविष्यासाठी बचत करतात. अगदी याच प्रकारे आपण आपल्या पैशांचीही बचत केली पाहिजे. ही आहे शालू आणि ही आहे मालू. जसे शालूला पैसे मिळतात ती लगेच खर्च करायला सुरुवात करते. अन्न, घरभाडं, वीज, पाण्याचं बिल, स्कूल फीस, मोबाईल रिचार्ज आणि मनोरंजन, खरेदी इत्यादींवर. पण मालू सर्वात आधी आपल्या घर खर्चासाठी एक बजेट बनवते. सर्वात आधी जे आवश्यक खर्च टाळू शकत नाहीत, त्यानंतर मालू एक ठराविक रक्कम बचतीच्या रूपात वेगळी ठेवते. अनावश्यक खर्च ती टाळते आणि मग उरलेल्या पैशातून ती बाकीचे खर्च भागवते. आपणही मालू सारखाच विचार करायला पाहिजे की असे कोणते खर्च आहेत ज्यांना कमी करून भविष्यासाठी बचत करू शकतो. आजार किंवा दुर्घटना यासारखे कित्येक खर्च आहेत जे अचानक येतात. जर आपल्याजवळ पुरेशी बचत नसेल तर आपल्याला कर्ज काढावे लागते. अशा प्रकारे कर्ज घेण्यामुळे किंवा दागिने गहाण ठेवल्याने आपण कर्जाच्या जाळ्यात अडकू शकतो आणि विनाकारण व्याजही भरावे लागते. जर आपण आज बचत केली तर भविष्यात लग्न, सण किंवा एखादा आजार किंवा दुर्घटनेच्या वेळी त्या पैशांचा उपयोग करू शकू. बचत करूनच आपण सहज आपल्या छोट्या छोट्या आणि अचानक होणाऱ्या खर्चांच्या बाबतीत निश्चिंत राहू शकतो. यासाठी आपण नित्यनियमाने थोडे थोडे पैसे गल्ल्यात किंवा बँक खात्यामध्ये बचत करायला पाहिजेत. हा आहे भोला आणि हा आहे गोला. बचतीचं महत्व समजून दोघांनी दर महिन्याला थोडे थोडे पैसे वाचवले. भोलाने पैसे प्लास्टिकच्या पाकिटात ठेवले आणि आपल्या घराच्या मागच्या जमिनीत खड्डा खोदून त्यामध्ये ठेवून दिले. पण गोलाने मात्र बँकेत जे जनधन खातं उघडलं होतं त्यातच पैसे जमा केले. दुर्दैवाने यावर्षी पावसात नदीला पूर आला आणि गावात सर्वांनाच उंच ठिकाणी सुरक्षित जागेवर जावं लागलं. पाणी उतरल्यावर जेव्हा सगळे गावात परत आले तेव्हा भोलाने पाहिलं की सर्व काही वाहून गेलं होतं आणि त्याची महिन्याची बचत सुद्धा, जिथे की गोला दुसऱ्याच दिवशी बँकेत गेला आणि त्याच्या खात्यातून काही पैसे काढून घेतले. भोला आणि गोलाची कथा शिकवते की बचत करताना आपल्याला हेही लक्षात ठेवले पाहिजे की ज्या ठिकाणी आपण पैसे वाचवून ठेवलेत ती जागा सुरक्षित आहे का? चोरी, धोका किंवा इतर कोणत्या नुकसानीचा धोका तर नाही ना? गरजेच्या वेळी आपण तिथून पैसे परत काढू शकतो का? बचतीशिवाय आपल्याला अजून कोणते फायदे आणि सेवा मिळू शकतात? घरी कपाटामध्ये, डब्यात, पेटीमध्ये, गवतात, भिंत फोडून त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले पैसे सुरक्षित नसतात. वाळवी लागल्याने, उंदरांनी खाल्ल्यामुळे, आग लागल्यामुळे किंवा पाण्यामुळे ते खराब होण्याचा धोका नक्कीच असतो. आपल्या मेहनतीची कमाई किंवा जमा केलेली रक्कम कोणत्याही पुराव्याशिवाय कोणाकडेही ठेवण्यास देऊ नये, जिथून पैसे परत मिळण्याची कोणतीही गॅरंटी नाहीये. बचत नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजे, जिथून चोरी होणार नाही, खराब होणार नाही आणि कोणताही धोका किंवा नुकसान होणार नाही. त्यामुळे आपण जीही बचत करतो त्या पैशांना नेहमी सुरक्षित ठिकाणी म्हणजे बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्येच ठेवायला पाहिजे.
ते यासाठी की बँकेत पैसे जमा केल्यावर आपले पैसे सुरक्षित राहतात, पैसे जमा केल्याची पावती आपल्याला मिळते आणि पासबुक मध्ये एंट्री सुद्धा होते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा बँकेतील जमा पैसे काढू शकतो किंवा मग रोख रक्कम काढल्याशिवायच आपण ऑनलाईन बँकिंग, डेबिट कार्ड किंवा मोबाईलने डिजिटल पेमेंट इत्यादीही करू शकतो. आणि यासोबतच बँकेत पैसे जमा केल्याने व्याजही मिळते, म्हणजे काळासोबतच बँक खात्यातील जमा पैसे वाढत देखील राहतात. याशिवाय नियमित व्यवहार करून बँकेचं खातं सक्रिय ठेवल्यामुळे आपण बँकेच्या इतर कित्येक सेवा आणि सरकारी योजनांचा फायदाही घेऊ शकतो. बिलकुल. तर या भागात आपण ज्या मुख्य गोष्टी शिकलो त्या आहेत: महिन्याच्या सर्व खर्चाचे बजेट बनवणे, त्यातील अनावश्यक खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत करणे, नियमित बचत करणे, बचतीच्या पैशांना बँकेत जमा करून सुरक्षित ठेवणे, बँक खाते सक्रिय ठेवून बँकेच्या वेगवेगळ्या सेवा आणि सरकारी योजनांचा फायदा घेणे. यासोबतच हा भाग समाप्त करतो आहोत. नमस्कार. नमस्कार.